नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारतीय राज्यघटनेच्या हृदयाबद्दल, तिच्या प्रस्तावनेबद्दल. खरं तर ही फक्त एक सुरुवात नाहीये. हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे, तो पाया ज्यावर आपलं संपूर्ण राष्ट्र उभं आहे. चला तर मग शोधूया की हा आत्मा नेमका आहे तरी काय. मग साहजिकच प्रश्न पडतो की इतक्या मोठ्या इतक्या गुंतागुंतीच्या पुस्तकाचा म्हणजे आपल्या राज्यघटनेचा नेमका आत्मा काय असू शकतो, याच एका प्रश्नाभोवती आज आपण सगळी चर्चा करणार आहोत. आणि गंमत बघा, याचं उत्तर कुठे दूर नाही तर संविधानाच्या अगदी पहिल्या पानावरच मिळतं. अनेक तज्ज्ञ असंच मानतात की ही प्रस्तावनाच आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे. ही फक्त एक ओळख नाहीये, तर हा संपूर्ण संविधानाचा जणू काही आरसाच आहे. चला तर मग हे वचन शब्दशः काय आहे ते पाहूया. ही प्रस्तावना म्हणजे आपल्या संविधान निर्मात्यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेलं एक पवित्र वचन आहे. बघूया तरी काय आहे हे वचन. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. आता इथे जरा लक्ष द्या, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. 1976च्या आधीची प्रस्तावना आणि नंतरची प्रस्तावना यात एक मोठा बदल आहे. झालं असं की आणीबाणीच्या काळात जी 42वी घटनादुरुस्ती झाली तिने यात 3 नवीन शब्द जोडले: समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. आणि या एका छोट्याशा बदलाने भारताच्या भविष्याची दिशा म्हणू शकतो की अधिक स्पष्ट केली. प्रस्तावनेची सुरुवातच होते 5 शक्तिशाली शब्दांनी जे भारताची ओळख ठरवतात. हे शब्द म्हणजे एक प्रकारे आपल्या देशाचा DNA आहेत. चला एक एक करून या शब्दांचा अर्थ उलगडून पाहूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द सार्वभौम. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारत आपली निर्णय घ्यायला पूर्णपणे स्वतंत्र आहे. देशात कोणता कायदा करायचा किंवा परदेशाशी कसं वागायचं हे ठरवताना आपल्याला कुणालाही विचारायची गरज नाही. आपण आपले मालक आहोत. अगदी तसंच. दुसरा शब्द समाजवादी. हा तो शब्द आहे जो 1976 मध्ये जोडला गेला. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. भारतीय समाजवाद म्हणजे सगळं काही सरकारच्या ताब्यात असणं असं नाहीये. नाही, तर त्याचा उद्देश आहे लोकशाही मार्गाने समाजातली आर्थिक विषमता कमी करणं. म्हणजे विकासाची फळं काही मोजके लोकांपर्यंत न राहता ती सर्वांपर्यंत पोहोचावीत. त्यानंतर येतो धर्मनिरपेक्ष शब्द. हा सुद्धा 1976 मध्येच जोडला गेला. याचा अर्थ अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. या देशाचा स्वतःचा असा कुठलाही एक अधिकृत धर्म नाही. सरकारसाठी, कायद्यासाठी सर्व धर्म समान आहेत आणि प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धेप्रमाणे आपल्या पद्धतीने उपासना करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि मग येतो शब्द लोकशाही. याचा अर्थ तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. खरी सत्ता कुणा एका व्यक्तीच्या नाही तर आपल्या म्हणजे सामान्य नागरिकांच्या हातात आहे. आपलं एक एक मत सरकार बनवू शकतं आणि पाडूही शकतं. थोडक्यात काय तर लोकांचं, लोकांसाठी आणि लोकांकडून चालणारं सरकार. आणि या 5 शब्दांमधला शेवटचा शब्द गणराज्य. याचा अर्थ काय तर देशाचा जो प्रमुख असतो म्हणजे आपले राष्ट्रपती, ते कोणी राजा किंवा राणी नाहीत. ते वारसा हक्काने आलेले नाहीत. ते जनतेने निवडलेले प्रतिनिधी आहेत. म्हणजे इथे पद वारसा हक्काने नाही तर निवडणुकीने आणि योग्यतेने मिळतं. हाच तो फरक आहे. ठीक आहे, तर ही झाली देशाची ओळख. आता बघूया नागरिकांची सनद म्हणजे प्रत्येक नागरिकासाठी असलेली 4 मुख्य उद्दिष्टे. ही 4 उद्दिष्टे कोणती आहेत तर ती आहेत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हे फक्त शब्द नाहीत, हे भारतीय लोकशाहीचे 4 भक्कम आधारस्तंभ आहेत. चला यातल्या प्रत्येकाचा अर्थ जरा खोलात जाऊन समजून घेऊया. तर पहिलं उद्दिष्ट आहे न्याय. आणि हा न्याय फक्त एका प्रकारचा नाही तर 3 स्तरांवर देण्याचं वचन यात आहे. पहिला सामाजिक न्याय म्हणजे जात, धर्म, लिंग यावरून कुणावरही अन्याय होणार नाही. दुसरा आर्थिक न्याय म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी कमी करण्याचा प्रयत्न. आणि तिसरा राजकीय न्याय म्हणजे देशाच्या राजकारणात भाग घ्यायची समान संधी प्रत्येकाला मिळायला हवी. दुसरा वचन आहे स्वातंत्र्य. आणि हे फक्त देशाच्या स्वातंत्र्याबद्दल नाहीये, हे आहे प्रत्येक नागरिकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल.
आपल्याला काय विचार करायचा आहे, काय बोलायचं आहे, कुठल्या देवावर श्रद्धा ठेवायची आहे, या सगळ्याचं पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला आहे. कारण या स्वातंत्र्याशिवाय कोणत्याही व्यक्तीचा खरा विकास होऊ शकत नाही. तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे समता. याचा अर्थ दोन प्रकारे घेता येतो. एक म्हणजे कायद्याच्या नजरेत सगळे समान, आणि दुसरं म्हणजे प्रत्येकाला प्रगती करायची, पुढे जायची समान संधी मिळणं, मग त्याची पार्श्वभूमी काहीही असो. आणि चौथं आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे बंधुता. सोप्या भाषेत सांगायचं तर भाऊचारा ही एक भावना आहे जी सांगते की आपल्यात कितीही फरक असोत, किती विविधता असो, तरी आपण सगळे एक आहोत. आणि याच भावनेमुळे प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेला जपलं जातं आणि देशाची एकता अबाधित राहते. बरं, हे सगळं ऐकायला खूप छान वाटते नाही का? पण मग मनात एक प्रश्न येतोच की याला कायद्याचं संरक्षण आहे का? प्रस्तावनेचा कायदेशीर महत्त्व काय आहे? या प्रश्नाचं उत्तर मिळालं 1973 सालच्या एका ऐतिहासिक खटल्यात, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. या खटल्याने सगळं चित्रच बदलून टाकलं. सर्वोच्च न्यायालयाने दोन खूप मोठ्या गोष्टी स्पष्ट केल्या. एक, की प्रस्तावना ही काही वेगळी नाही, ती राज्यघटनेचा एक अविभाज्य भाग आहे. आणि दुसरं, त्यांनी मूलभूत संरचनेचा सिद्धांत मांडला, जो खूप महत्त्वाचा आहे. तर मग ही मूलभूत संरचना म्हणजे नेमकं काय? बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर हा संविधानाचा तो आत्मा किंवा तो पाया आहे ज्याला कोणीही धक्का लावू शकत नाही. या निकालाचा अर्थ असा झाला की संसद प्रस्तावनेत बदल करू शकते, भर घालू शकते, जशी 1976 मध्ये घातली गेली. पण संसद लोकशाही, धर्मनिरपेक्षता, नागरिकांचे हक्क यांसारखा मूळ गाभा काढून घेऊ शकत नाही. या सगळ्या मूल्यांना आता कायद्याचे एक पक्कं संरक्षण मिळालं आहे. थोडक्यात सांगायचं तर ही प्रस्तावना फक्त एक ओळखपत्र नाहीये, तर ती एक प्रकारे गाईडबुक आहे, एक दिशादर्शक आहे. जेव्हा कधी संविधानातल्या एखाद्या कलमाचा अर्थ लावणं अवघड जातं, तेव्हा न्यायालय याच प्रस्तावनेच्या प्रकाशात बघतं. ही खऱ्या अर्थानं आपल्या संविधान निर्मात्यांच्या मनात काय होतं हे ओळखण्याची किल्लीच आहे. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. ज्या मूल्यांवर आपल्या देशाची उभारणी झाली, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, ती मूल्य आज इतक्या वर्षानंतर आपल्या समाजात, आपल्या रोजच्या वागण्या बोलण्यात किती जिवंत आहेत? या प्रश्नावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. कारण याचं उत्तर शोधण्यातच या प्रस्तावनेला खरी आदरांजली आहे. नक्की विचार करा.